हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात वेळे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो। सामना खरं तर खरवईच्या ग्राउंडवर खेळला जातो, परंतु हे दोन्ही संघ एकमेकांचे शेजारचे संघ आहेत, एकाच परिसरामध्ये राहणारे संघ आहेत, एकाच जंगलातील दोन वाघ एकमेकांच्या समोर इथे पुण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतील। निर्धारित एका षटकाचा सामना अर्थात सुपर ओव्हरचा सामना जर इथे जिंकला हायवे दिवे संघाने तर त्यांच्यासाठी बक्षिसाची अनाउन्समेंट मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईड आहे। स्वर्गीय तेजल रामनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय तेजल यांचे बंधू तेजस पाटील यांच्या वतीने संपूर्ण हायवे दिवे संघासाठी जर्सी इकडे देण्यात येईल, संपूर्ण ड्रेस किट देण्यात येईल। सामना जर हायवे दिवे संघाने जिंकला तर तेजस पाटील आपलं सहर्ष स्वागत, त्याचबरोबर केपी अर्थात किरण पवार तुझंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। पहिला चेंडू वाईड आलेला आहे। बॉबी भोईरचा समोर ठेवलेला चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू ऑन साइडला जात असलेला आपण बघत आहोत। क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे, चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली। बघा इथे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे त्याचबरोबर गोलंदाजांचे इथे त्यांच्या उणिवा माहित आहेत, त्यांचं प्लॅनिंग दरम्यान माहित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सागर कापडी मुरबाड तालुक्यातील एक अत्यंत चांगले गुणवंत खेळाडू यांच्या वतीने समालोचक चषकासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। सागर आपलं सहर्ष स्वागत। समोर ठेवलेला चेंडू यावेळेस ऑन द रेस खेळतायत, इनसाइड आउटचा फटका इकडे प्रोड्यूस केला। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, चेंडू अडवलाय त्यानंतर इथे फेकी केली जाईल। एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या इथे गणल्या जातात। एका षटकाच्या सामन्यासाठी तुम्हाला फार मोठं प्लॅनिंग करता येणार नाही, हा सामना ओघवतेपणाने तुमच्या समोरून निघून जाईल। त्याचमुळे समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काही नसण्यापेक्षा काहीतरी धावा धावपलकावर असाव्यात अशा पद्धतीचा इंटेंट आणि शहाणपणाचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रेचा आपण बघत आहोत। या अगोदरच्या सामन्यामध्ये राहुलने फक्त आक्रमकतेची भाषा बोलली होती, परंतु ॲज पर दी डिमांड ऑफ द सिच्युएशन या वेळेच्या मागणीनुसार काळाच्या मागणीनुसार मॅचच्या सिच्युएशन वाईज स्वतःची खरं तर इथे फलंदाजी बदललेली आहे। या वेळचा फटका बघा, इथे स्लॉट स्वीपचा फटका पाहायला मिळतो। खाली बसले, गुडघा टेकला आणि त्यानंतर चेंडूला धाडलेला आहे लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे बेधुंद बेलगाम आणि बेछूट फटकेबाजी षटकार। स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो, जिकडे फलंदाजीच्या जोरावर राहुल म्हात्रे आणि बाईक विन केली होती, त्याचमुळे तो या मातीचा या परिसराचा आत्मविश्वास त्याच्याकडे आत्मविश्वास एकदा तुमच्यामध्ये आला की तुमची बिलीफ सिस्टम बदलत असते। अशक्य गोष्टी सुद्धा तुम्ही शक्यतेकडे वळवत असता, शक्य करता येतील या पद्धतीने तुम्ही विचार करत असता। पंच बघा आमच्या हॅरी, समोर ठेवलेला चेंडू समोरच्याच दिशेने हॅरीच्या रोखाने केलेला मारा आपण बघतो, समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका। या षटकारामुळे आता खरं तर ही जी एकेरी दुहेरी धावांची गुंफण केलेली आहे, या संपूर्ण ती जी माळ ओवलेली आहे ती आता शोभून दिसते। एक षटकार अत्यंत महत्वाचा बनला। 13 धावा धावपलकावर हा सामना जर हायवे दिवे संघ जिंकतो तर तेजस पाटील यांच्या वतीने जर्सी अर्थात पूर्ण ड्रेस कोड दिला जाईल हायवे दिवे संघाला। तेजस पाटील हायवे दिवेचे युवा उद्योजक आहेत, तुमचं सहर्ष स्वागत। किरण पवारी त्यांच्या समवेत उपस्थित आहेत, केपी आपलंही सहर्ष स्वागत। धावपलकावर धाव आहेत 13 आणि त्याचमुळे आता हे धावपलक डेंजर झोन कडे चाललेलं आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला विजेंद्र पाटील सुद्धा पाहायला मिळतील रातो के कातील। समोर ठेवलेला आणखी एक समोरच्या दिशेने फटका, हा दर्जेदार आहे। आणखी एकदा इथे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे। राहुल म्हात्रेने इथे जबाबदारीनिशी खेळ केला आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना आणखी एक लय भारी फटका खेळलाय, हा चौकार। फक्त त्याचमुळे आता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल। पाहिजे 17 धावा धावपलकावर, 20च्या आतमधलं टार्गेट मिळतं की 20 पेक्षा अधिकच्या धावा बनतात। 20 पेक्षा अधिकच्या जर धावा बनल्या तर रेड झोन मध्ये सामना जाऊ शकतो की जे धावपलक धोकादायक ठरू शकतं। दुसऱ्या सत्रामध्ये वेळेचा योग्य वापर करा। गोलंदाज इथे तयार होत असलेला आपण बघू शकू, बॉबीचा हा शेवटचा चेंडू। बॉबी भोईरने पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि समोरच्या दिशेने खेळतायत। एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, याचमुळे 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। हायवे दिवे संघाने इथे 19 धावा बनवलेल्या आहेत
आणि 19 धावा 4 षटकांचा जर आपण विचार केला तर असं समजू की 79 बनलेले आहेत. 5 षटकांचा विचार केला तर असं समजू की 99 बनलेले आहेत. एका षटकाचा खेळ आहे, परंतु त्याची व्याप्ती आपल्याला तितकी पाहायला मिळत नाही. एक षटक संपलं, 19 धावांचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं योगदान फलंदाज राहुलच्या व्यक्तिगत बॅटमधून आपण पाहिलं आणि तेच आहे संघाचं सांघिक धावफलक 6 मध्ये बनवायचे सामना जिंकण्यासाठी. सेकंड सेमी फिनाले जिंकण्यासाठी ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या गावदेवी हायवे दिवे संघाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे एकविरा खरं तर हायवे दिवे संघाकडे आणि मला असं वाटतं आर्यन भोईरचं ते षटक असेल. हर्ष भोईरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, राजेश मला असं वाटतं कर्णधार हर्षकडे सुद्धा जातील. त्यामुळे कर्णधार तिथे काय विचार करतात हे महत्वाचं आहे. 20 धावांचं टार्गेट गावदेवी वेळे संघाला इथे पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज केलं जावं ही आयोजकांच्या वतीने विनंती असेल. त्याचबरोबर ओपनिंग पेअर ऑफ बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये इथे गावदेवी वेळे संघ आपल्याला पाठवायचे आहे. गुड्डू शेळके यांचंही एकविराच्या पालखीमध्ये आगमन झालेलं आपण बघतो. अगदी 30 गावपासून ते कारल्यापर्यंत पायी प्रवास त्यांना तिकडे मजल दर मजल करत करायचा आहे. आमचाही नमस्कार आपण एकविरा मातेला सांगाल हीच विनंती. आपण आपल्या ऑनस्क्रीन काही फ्लेक्स बघत आहात. हे बघा गुड्डू यांना इथे दाखवलं जात आहे. एकविरा पालखीचे ते सदस्य आहेत. मसा डोंगरनावे इथले ते रहिवासी आहेत, नागरिक आहेत. परंतु बघा किती व्याप्ती असते मोठी. म्हणजे वेगवेगळ्या भागामधून खरं तर या पालखीमध्ये सदस्य जोडले जातात आणि त्यानंतर अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये तो तितका प्रवास ते पूर्ण करतात. आणि वातावरण भक्तिमय असेल की मग तुम्ही पॉवरफुल इनर म्हणजे आतूनच तुम्हाला ती प्रेरणा मिळते आणि त्यामुळे तुमच्या कष्टाचं तुम्हाला तितकं खरं तर ते जे कष्ट किंवा तुम्ही मेहनत घेता त्याचा बाऊ वाटत नाही. चेक 20 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय गावदेवी वेळेला. काय घडेल या 20 धावा बनतील की गोलंदाजी चांगली होईल या ऐकूया बाबूशाह सर यांच्या हिंदी समालोचनातून. बाबूशाह सर याने या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. समालोचन त्यांचं चांगलं राहिलं. त्याचबरोबर आर्थिक सहकार्य सुद्धा या समालोचक चषकासाठी त्यांच्या वतीने आलेलं आहे. बाबूशाह सर तुमचं आम्ही या समालोचक चषकाच्या वतीने ऋण व्यक्त करत आहोत. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर सुनील सर. चलेंगे यहाँ पर सेमीफाइनल मुकाबला देखिए यहाँ से और इसके बाद देखिए फाइनल मैच खेला जाएगा. यहाँ पर बड़ा टारगेट यहाँ पर 1 ओवर का मैच है. अक्सर देखिए सुपर ओवर का जब मैच आता है ना ऐसा टारगेट बनता है यहाँ से. तो देखते हैं ये टारगेट कितना आसान रहेगा कितना कठिन रहेगा ये वक्त बताएगा. 5 गेंद अभी भी 19 की जरूरत है यहाँ से भाई बात करेंगे. अरे चलिए यहाँ पर सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई. यहाँ से बड़ा हिट खेलना पड़ेगा. यहाँ से कहते ना कौए की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरती है. सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए. नीलेश विजेंद्र देखिए इनके पास ताकत है, बड़ा हिट खेलते हैं. लेकिन आर्यन देखिए गेंदबाजी के लिए दिया गया यहाँ पर 4 गेंद अभी भी 18 की जरूरत है. यहाँ पर जहाँ पर 3 छक्का आता है तो फिर कुछ भी हो सकता है. कहते ना रास्ता भी जिद्दी है मंजिल भी जिद्दी है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं. अरे चलिए पटकी हुई गेंद हुक किया यहाँ से बाउंड्री लाइन के यहाँ से अंतर आता हुआ 4 रन. मनोहर काका धोले सबसे गुजारिश करना चाहेंगे हमारे मैडी सर देखिए बात करेंगे महेश धोले सर जिनके पिताश्री आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए. स्वागत है आपका निश्चित रूप से. चलिए बात करेंगे यहाँ पर तेजी से देखिए जिनकी तरफ से टी शर्ट पूरा दिया जाएगा अगर आइयो दिवे टीम यहाँ पर मैच जीतते हैं तो. चलेंगे अभी 6 रन देखिए बात करेंगे. 3 गेंद 14 की जरूरत है. कुछ भी हो सकता है भाई. एक चौके छक्के फिर से मैच में विजेंद्र ओ बड़ा हिट खेले हैं फील्डर से यहाँ पर
बड़ा विकेट जो उम्मीद बची थी यहाँ पर 3 गेंद 14 की जरूरत थी यहाँ से। इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया और विजेंद्र के आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद। थोड़ा यहाँ से अंधेरा करीब आ रहा है यहाँ से और विजेंद्र देखिए बाहर आ चुके हैं। 2 गेंद जहाँ पर 14 देखिए। अब ये थोड़ा कठिन है। चलिए लाइट अभी ऑफ रखिए जिससे मैच कंप्लीट होगा तभी ऑन कीजिए। 2 गेंद 14 की जरूरत है यहाँ से। एक खराब गेंद मैच में वापस ला सकते हैं यहाँ पर से मनोहर काका धोले सर देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए यहाँ पर से महेश धोले सर के देखिए पिताश्री स्वागत है यहाँ से। हर पिताजी का सपना होता है कि बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर नाम करेगा। और यहाँ पर देखिए महेश धुले सर और उसके साथ देखिए हमारे राहुल चौहान सर देखिए बहुत मुकाबला देखिए यहाँ से बात करेंगे। क्राउड भी समझ चुके हैं कि ये मुकाबला पूरी तरह से यहाँ पर देखिए मुट्ठी में आज। आइए टीबी टीम की बात करेंगे तो निश्चित रूप से मथुर फैंस क्लब देखिए एक विरा। आइए टीबी इस नाम से देखिए टीम है और काम भी देखिए बहुत लाजवाब रहा। एक टीम अब 12 की जरूरत है। कहाँ आएंगे यहाँ ब्रेन लारा और एक में चाहिए 12। चलिए अब यहाँ पर भाग कर आना होगा खास करके यहाँ पर। आइए दिव्य टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे कोई बात नहीं वैले टीम अच्छा क्रिएट कल आप कर रहे हैं यहाँ पर लेकिन आज लगातार इस विकेट में देखिए आइए दिव्य टीम खेलने के साथ साथ जिसका बेनिफिट फायदा मिला। अब मुकाबला रहेगा देखिए यहाँ से कसगांव बनाम यहाँ पर विजय टीम है। आइए दिव्य के बीच में चलिए टॉस किया जाएगा। आइए कसगांव टीम के कप्तान